नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वैष्णवी शिवहार राऊत. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या शाळेतील वाचनालयामधून मी एक पुस्तक आणले होते. या पुस्तकाचे नाव होते शिवरायांच्या युद्धकथा. या पुस्तकाचे लेखक होते राजा लिमये. या पुस्तकाची किंमत आहे 80 रुपये. या पुस्तकामध्ये शिवरायांविषयी व शिवरायांच्या बालपणाविषयी माहिती आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पुस्तकामध्ये शिवरायांचे बालपण कसे गेले, जिजाऊ साहेबांनी शिवरायांना कशा गोष्टी सांगितल्या, शिवरायांनी कसे किल्ले जिंकले, व कशा लढ्या जिंकल्या, कशा लढ्या पार पाडल्यात व इतर गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये असेच काही वेगवेगळ्या पद्धतीने शिवरायांविषयी माहिती सांगितली आहे. शिवाजी महाराज या नावातच एक जादू आहे. हे नाव एकदाच नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर एक आदराची, उत्साहाची आणि वीरश्रीची लाट नव्हे तर पूर्ण भारतभर एकच आदराची, उत्साहाची आणि वीरश्रीची लाट निर्माण होते. अनेक परकीय आक्रमणांच्या घोड्या आणि टपालखाली सारा भारतीय देश भरडला जात असता. परकीय अत्याचारी राजकर्त्यांनी आपला फासा भारताबरोबरच महाराष्ट्राच्या गळ्याभोवती आवळता आणला असता. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर या महापुरुषाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रकुशीत जन्माला आला. तो महामानव हळूहळू मोठा होत होता. तो आपल्या आईकडून रामायण, महाभारत अशाच काही वीर कथा ऐकत होता. त्या गोष्टी आपल्या आईकडून ऐकून त्यांच्या मनात आपल्या राज्याविषयी एक वेगळीच त्यांना असे कळू लागले की आपल्या राज्याला आपण स्वातंत्र्य देऊनच राहायचे आणि त्यांना गोरगरिबावर होणारा अन्याय सहन होत नव्हता आणि आपले बाबाच आदिलशाहीच्या आणि धन्यवाद.